सकाळी राहिले मला आलं काय खाऊ पाहिजे का तुम्हाला? माऊलीने आपल्याला भजी दिलेली का? लवकर करून टाका. मुसळधार पाऊस झाला इकडे. पाऊस येतं काही मुखे म्हणा. रात्रीचे 2 वाजले. 2 रामकृष्ण रे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून आपण आज पुढे जाणार आहोत. आपण आहोत इंदापूरमध्ये. आज इंदापूरवरून पुढचा प्रवास करणार आहोत. हे बघा इंदापूरची भाजी मार्केट आहे. सकाळचे 5 वाजले. श्री छत्रपती महाराज चौक पोहोचता नवसाला पावणारा इंदापूरचा कारभारी खडकपूर गणपती मंदिर आहे. तो एक कोणता मंगलमूर्ती मोरे. श्रीराम मंदिर इंदापूर. काल याच ठिकाणी आलो मी. रिंगण झालं होतं इंदापूरच्या ते चिकन प्लेन. हॉल हॉल. संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्ग. पंढरशी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पाहावे विटेवरी. संत तुकाराम महाराज. तर रात्रीचा जो विसावा होता तो या ठिकाणाचा. आता आपण पुढे जाणार. थोड्या वेळात पालखी इथून निघणार आहे. मौली आत्मिक सुख चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा आजचा वारीचा 12वा दिवस आहे. आपण पालखी येईल तोपर्यंत आपण या ठिकाणी थोडा विसावा करूया. इथे सर्व थांबलेत मंडळी आमची. थोडा वेळ इथे बसू. जेव्हा पालखी येईल तेव्हा आपण आपल्या नंबरप्रमाणे पालखीला जॉईन करूया. हे बघा सर्व 5 वाजता 4:30ला उठून सर्वजण इथे या ठिकाणी आलेले आणि पांडुरंग भेटायला झाले. जिथे विसावा तिथे आपल्याला भाकरी आलेले आहेत. देवेंद्र महाराज आहेत. त्यांच्या आईने भाकरी आणलेल्या आहेत. काल ते आलेले आहेत. हे बघ भरपूर भाकरी आणलेले आहेत. पालखी येईल तोपर्यंत आपण पाहू शकतो. ही माऊली काय विसरलेली.
भाकर आणि चटणी. विसावाच्या ठिकाणी बघा आपण मस्त बसलोय. आता 6:15 झालेत बरोबर. 6:15 आपण भाकरी घेतोय. चटणी आणि भाकर एकदम म्हणजे मस्त चटणी इकडे. नगरला आलेलं आहे. नगर आल्यानंतर सर्व पालखीला ज्या दिंड्या आलेल्या आहेत ते सर्व अलर्ट होतात की आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे. त्यानुसार आपल्याला आपल्या नंबर प्रमाणे ते जायचे. हे पहा काल जे रिंगणामध्ये अश्व धावले होते, अश्व येत आहेत. एक पाऊले चालती पंढरीची वाट, मार्गी हलू हलू चाला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. बघा आपण इथून जे घेते ना एकदम सुंदर आहे ते. आंब्याचे झाडाच्या पाल्यामध्ये जबरदस्त दिंडी इथं. वेपर भाकर खाल्ली का आपण बघा. चटणी आणि त्यामध्ये वेपर येलो वेपर आहे आणि मिक्स भाकर खातो आपण. आता अशी विडी करणार आपण आणि खाणार आहे. बघा आपल्या घरी आलेले होता का. पालखी येते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीत आलेले बघा किती दर्शनाने. आता हे दर्शन घेणारे जे आहेत आपल्याला पालखीला बरोबर जाणार ते त्यातला अर्थ जास्त आहे. ताई आहेत काळे जगन झालेले सर्वजण दर्शन घेतात. ह्या पालखीची आपली वारकरी आहेत. जसं पंढरपूर जवळ येईल ना तसं हा उत्साह वाढत जाईल अजून आणि अजून मंडळी वाढत जाणार आहे. आपल्या दिंडीमध्ये आपण बघितलं असेल काल 30 ते 40 जण अजून ऍड झालेले आहेत. जवळजवळ 200च्या वरती आपले दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. असेच प्रत्येक दिंडीमध्ये वाढत जाणार आहेत. जसं असं पंढरपूर जवळ तसं हे बघा मग आपले छोटे माऊली आहेत कणिक घेतलेल्या बरोबर पकवायला लागणार आहे. आता जसं दिंडी येईल दिंडी क्रमांक आपला येईल त्याप्रमाणे आपण जॉईन करणार आहोत. 27च्या मागे 28. सकाळी राहिले मला म्हणलं काय खाऊ पाहिजे का तुम्हाला. माऊलीने आपल्याला भजी दिलेली बघा. सकाळी गरम भजी काढले होते भजी दिलेले. सर्वजण वाट पाहिजे आपला दिंडी क्रमांक कधी येतो आणि त्यानुसार तिकडे लगेच या सोल्यामध्ये जॉईन होण्यासाठी वाट पाहिजे. बघा आता आज जास्त भागला तसंच आहे तिथे आपल्या सुवेशामध्ये. तेव्हा आलेले आपली गँग आलेले वेगळ्या माऊली चप्पलने घालले चालू होते. आता पायाने त्रास झाला होता त्यामुळे चप्पल घालून चालत. आपल्या महिला दिंडीच्या भले अजून फटाका जे आणि हे रजवाले थोडं पुढे आहेत पण ते जॉईन झालेले लगेच. पण त्यांचं भजन चालू आहे. भले पकवाच असेल तर हरकत नाही पण ज्या विठ्ठला भेटायला चाललोय ज्या विठ्ठलाला भेटायला चाललोय पंढरपूरला त्या भेटीची ओढ लागलेली आहे. त्याचं भजन हे चालूच राहिलं पाहिजे. भक्तिमय वातावरण सगळीकडे आहे. गोष्ट
ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया राया माझ्या तुकोबाराया राया माझ्या तुकोबाराया इतके दिवस चालू नाही बघा मला वारकऱ्यांचा किती उत्साह आहे. आणि तुम्ही बघितलं असेल इतक्या सकाळी लोक उठून वारकरी चालत असतो. आज बघितलं आपण तर किती 8, 9, 10 वाजता तरी काही मंडळी उठत नाही, पण ही मंडळी रात्री 2 वाजता 3 वाजता अशी उठून आपलं जे पण विधी असतील सकाळच्या प्रातकाल विधी असतील ते करून या दिंडीमध्ये चालत असतात. आणि रात्री सुद्धा बघितलं रात्री सुद्धा भजन चालू असतं. सकाळी पहाटे काकडा चालू होतो, काकड्यानंतर आपण दिंडीमध्ये जातो. दिंडीमध्ये झाल्यानंतर ज्यावेळेला ज्या ठिकाणी दिंडी थांबते त्या ठिकाणी सुद्धा भजन तिथे केलं जातं दुपारी सुद्धा. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण जरी जातो चालत असताना जर लवकर पोचलो तर हरिपाठ जिथे ज्या ठिकाणी जाऊ असो वेसावा असेल त्या ठिकाणी आपण करतो. रात्री वेसावा ठिकाणी नसेल तर आपला जो चालू मध्ये आपण हरिपाठ घेतो. आणि ज्या ठिकाणी पण रात्री पोचतो त्या ठिकाणी सुद्धा आपण भजन केलं जातं. आणि नंतर मग जेवण आणि मग रात्री झोपण. आणि तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे रात्री वलकुट्या वगैरे असतात आपल्याला एकदम रात्री उशिरा भेटतात. आणि त्यानंतर मग आपण आपला जे पुढे सेटअप असेल जागा तिथे जाऊन आपण राहतो. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा सेटअप असतो. आणि इतका प्रवास करूनही रात्री लेट उशिरा झोपून सकाळी लवकर उठणार हा वारकरी सकाळी त्याच आनंदाने त्याच जोशामध्ये विठ्ठल भक्ती विठ्ठलाला भेटीसाठी पंढरपूरला जात असतो. इथून आपल्याला जर पंढरपूरला जात असेल तर फक्त 71 किलोमीटर हा बाय रोड आपण दाखवतोय. आणि वेलापूर इथून आहे 37 किलोमीटर. बघा वारकरी ज्यावेळेस आपण दिंडीमध्ये सांगितलं त्यावेळेस त्या मार्गाचं पहिले दर्शन करतात, या मार्गाला नमन करून आणि नंतर या पालखीमध्ये सहभागी होतात. ही श्रद्धा आहे, ही भक्ती आहे. आपण बोलतो बघा एकदम शिस्तीत चालत आहेत. जशा जशा दिंड्या सहभागी होत जातील आणि वेळ सकल तीर्थाहोनी पंढरी हे मुकुटमणी काय सांगो तेथील शोभा कथा वल्लभ जतेओबा. सत्य साहे खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटली वंदने उभय लोके कीर्ती जन. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे त्याच्यावर अकलूज जे आहे 27 किलोमीटर आहे आणि बेलापूर आहे 37 किलोमीटर. अकलूज इथे सुद्धा एक रिंगण होईल. त्यानंतर बेलापूर इथे ढावा असतो. बेलापूरच्या इथून ढावा असतो. ढाव्याला सुद्धा तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. तुम्ही बघू शकता तो सोला खूप सुरेख असतो. इथे काहीतरी नाश्ता असेल किंवा काहीतरी पाण्याची व्यवस्था असेल वारकऱ्यांची. हे बघा अशी सेवा करणारे आपण बघितलं. देहूपासून चालू झालेले तर पंढरपूर पर्यंत ह्या ठिकाणी आपल्याला सेवा करणारे जे सेवक आहेत ते राजकीय असेल कुठले सर्वांनी आपली सेवा केलेली आहे वारकऱ्याची. आज वातावरण थोडं ढगाळ आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे सकाळपासून असं वाटतंय. तर बघूया आपण कसं आहे.
जसे पुढे जाऊ तसे आपले दिंडीत माणसं वाढायचे पेट्रोल पंप इतके म्हणून ते थांबलेले बघू शकता. पाऊस पडलेला आहे, खाली थोडं आहे ओलावा आहे, तरी पण तिथे करावी वारकरी करू शकावे. दिंडी क्रमांक 21 एकत्र असतात. थांबलाय आता इथं नंबराला लागायचं. रथ आले आपण काल एकनावाले यांचं मुलाखत दिली त्या ताई यायचं टीमने सुंदर रांगोळी काढली तिथे. सर्वांना रामकृष्ण हरी. आत्मिक सुख चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्या पायवारीचा 12वा दिवस होऊ शकता. आज रथ आपल्या बरोबरच आहे. तुम्ही जर रस्त्याला आलात ना मध्ये तर हे तुम्हाला तसं दर्शनासाठी व्यवस्थित भेटेल. व्यवस्थित दर्शन घेऊ शकता तुम्ही. हे बघा आजचा जो प्रवास आहे ना इंदापूर ते सराटी असा प्रवास आहे. होऊ शकतात किती दिंडी लावल्यानंतर हे पाय आपल्या वारीचे वारकरी जे वारीला चालले ते चला रथ थांबतोय तर 20व्याला थांबलोय आपण तर दर्शन घेऊया अशा पद्धतीने आहे. तेव्हा बाकीच्या 20व्याला जसं रथ येईल पहिली विश्रांती झालेली आहे. आजचा वार रविवार आहे आणि दिनांक 19 जुलै 2026. आज इंदावरून सकाळी लवकर निघालो आहोत. मला वाटतं त्यानंतर पहिली विश्रांती आपली गोकुलीचा ओढा श्री विठ्ठलवाडी म्हणून इथे पहिली विश्रांती झालेली. आता दुसरी विश्रांती थोडा वडापुरी म्हणून आहे सुरवाड म्हणून या ठिकाणी होईल. त्यानंतर दुपारचा तो 20वा असेल बावडा म्हणून ठिकाण आहे तिकडे. बावड्याला आपली दुपारची विश्रांती होईल आणि नंतर तिसरी चौथी विश्रांती कुठे असेल तुम्हाला थोड्या वेळेला सांगेन मी. आणि संध्याकाळी आपली विश्रांती जर रात्रीची विश्रांती 20वा आहे तो सराटी येथे होणार आहे. आपण बघत आहोत जसं मंडळीच्या दिशेने आपण जात आहोत जवळ जात आहोत तसंच आपल्याला वारकरी सुद्धा वाढताना दिसत आहेत. ती सुरुवातीला बघितलं असतं की दिंडीमध्ये कमी माणसं होती फार हलवले दिंडी मला मोठं दिसत. तेव्हा उंट बघू शकतो मी उंट चाललंय आपल्याकडे समोर उत्साहाने जात आहे पण इंदापूर सकाळी मागे सोडलाय. आता आपला प्रवास काय कारण आहे वारकऱ्यांचा उत्साह कसा आहे आजच्या वारीतील प्रत्यक्षात तुमच्यापर्यंत थेट पोहोचणार आहोत.
शेवटपर्यंत आपल्या तुम्ही राहा. सर्वांना परत एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पंढरीची दारी, व्यसनमुक्तीची वारी. व्यसनमुक्त जीवनशैली सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली सुलेख लिहिलेली अर्थावती. व्यसनमुक्त घडूया, महाराष्ट्र व्यसनमुक्त घडूया. आणि मला याच्यावर बोलायचं की शासन लिहितात की व्यसनमुक्त घडूया, पण मला एक समजत नाही, जर व्यसनमुक्त घडवायचे तुम्ही चांगले कायदे का नाही करा त्याच्यावरती. जे कंपनी आहे जिथून निर्माण होतात, जे प्रोडक्शन जिथून मॅन्युफॅक्चर केलं जातं, त्या कंपनीला तुम्ही टाळं का नाही लावत. जर व्यसनमुक्त जर मला करायचं असेल ना तर तुम्ही त्या गोष्टी करायला लागतील, आणि त्या केल्या तरच तुमचं व्यसनमुक्त होईल ना. तुम्ही व्यसनमुक्तीचं तसे बॅनर लावून काहीच होणार नाही. जर आपल्याला जे पण असेल सर्व पक्षांनी एकत्र येऊन, बाकी सर्व यांनी, की ज्या कंपन्यामध्ये ज्या व्यसनामुळे आपल्याला त्रास होतो, तंबाखूमुळे कॅन्सर होतो, सिगरेटमुळे कॅन्सर होतो, आपल्याला फोटो सुद्धा त्यावर दिलेले असतात, तरी आपण खातो. तुम्ही डायरेक्ट बंदच करा ना, ती कंपनी बंद करा, कंपनी सील करून टाका ना. का कंपनी तुम्ही सील करत नाही, हा माझा संपूर्ण राजकीय पक्षांना आणि आपल्या सरकारला सुद्धा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला जर हे सर्व करायचं असेल ना तर तुम्ही ज्या प्रोडक्शन कंपनी आहेत त्या बंद करा, ज्या 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 व्यसनातील कंपनी त्या बंद करा. आज बघतो किती स्कूल कॉलेज असतात त्या समोरच वाईनची दुकान असतात, बाकी इतर दुकान असतात, आणि प्रत्येक रस्त्याला तुम्ही बघायला टपऱ्या असतात, त्या टपऱ्यावरती सर्व गोष्ट. आणि बोललं की हे गुटखा बंदी आहे, हे कायदे असून काय, तुम्ही कंपनी सील करा ना. कंपनी सील असली तर काय होणारच नाही तुमच्याकडे. आणि बाहेरून आलं तरी पण जे दिसेल त्याच्यावर तरच व्यसनमुक्ती होईल. हे असे बॅनर लावून व्यसनमुक्ती घडूया वगैरे करून आणि सरकारी बॅनर लावून यांना काहीच होणार नाही. मला सरकारला सांगायचंय की तुम्ही हे व्यसनमुक्ती करायचं असेल ना तर तुम्हाला या प्रोडक्शन कंपन्या पुन्हा बंद करावं लागतील, तरच हे व्यसनमुक्ती होऊ शकतं. व्यसनमुक्ती करण्याचे बॅनर्स आणि हे लावून काय होणार नाही. हे बघा, खेडकर दिंडी क्रमांक 15 आहे. वरती झाडाची थोडी वाढण्यासाठी. आता मी पुढे रस्ता आपण चालला देतो, आपण इथे वारकऱ्यांना रस्त्याला सुद्धा सावली सुद्धा मिळत नाही. तर सरकारने नियम काढायचे, पालखी मार्ग असेल तिथे की तुम्ही झाडे लावा, ज्यांची जागा असेल त्यांना तुम्ही झाडे लावा आणि झाडे जगवा. तर त्यांना पण काही निधी उपलब्ध करून द्या. जे रोडला पालखी साईडला जे आहेत आणि झाडे लावल्यानंतर त्यांना पण काही थोडक्यात काही निधी दिला आणि ते जगवले, तर भले तुम्ही त्यांना 1-2 वर्षानंतर 2 वर्ष झाडे जगले आणि झाडं दाखवली तर त्यांना काही निधी दिला, तर ते झाडं ते त्यांना जोपासली जातील आणि ते झाडांना चांगलं पाणी देऊन, आणि त्याच झाडाचा तुम्ही पालखी मार्ग तिथे हा पालखी मार्ग कधी बंद होणार नाही. त्यामुळे त्या रोड पासून रोड किती वाढणार आहे पुढची प्लॅनिंग करून त्यानुसार ती झाडे लावा. आणि ती झाडे लावल्यानंतर वारकऱ्यांना सुद्धा त्या झाडाची सावली भेटेल आणि बाकीच्या गोष्टींचे जे आहे ना पर्यावरणाची जी हानी होते ते सुद्धा होणार नाही. मला सरकारला या माध्यमातून हे सांगायचंय की तुम्ही झाडे लावा, तुम्ही उपक्रम रागवता, तर हे लावायचं असेल सध्या हे पालखी मार्ग आहे, त्या पालखी मार्गाच्या बाजूला लावा. आणि ज्याची जागा असेल रोडला तर त्याला सांगा की तुम्ही हे करून द्या, त्यांना निधी उपलब्ध करून द्या. तर हे हे असं काही चांगलं उपक्रम होऊ शकतात. आणि मी जे आता काय बोललो व्यसनमुक्तीबद्दल आणि ह्याच्याबद्दल काय बोललो, पर्यावरणाबद्दल जे झाडे लावण्याची संकल्पना आहे त्याच्याबद्दल बोललो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला नक्की कळवा. बघा की शिस्तीत वारकरी जात आहे एकदम आजच्या लांगीमध्ये एकदम व्यवस्थित.
महाराष्ट्र हे आहे दिंडी क्रमांक 28. बघा किती शिस्तीत आणि लाईनीत मध्ये चालत आहे. पूर्ण महाराष्ट्राने आदर्श गावा अशी दिंडी चालत आहे. खरंच सुरेख असं बघायला सुद्धा एकदम चांगलं वाटतं एकदम. आणि सर्व लाईनीत चालत आहेत. बघू शकता एक लाईन एक शिस्त हे आपण शिकायला असेल तर आपण या वारकऱ्याकडून शिकू शकता. व्यवस्थित लाईनीत चालले सर्वजण बघू शकता. आणि ते भजन हरिपाठ करत चाललेले आहेत. बघा त्याच्या पाठोपाठ आपली 29 नंबर दिंडी आहे. ती सुद्धा किती शिस्तीमध्ये चालत आहेत. सर्व लाईनीमध्ये आहेत. बघा आपण 28 नंतर 29 ची दिंडी आहे. ती सुद्धा किती व्यवस्थित पद्धतीने लाईनीत चालत आहेत. बघू शकताय बघा पुरुष वारकऱ्यानंतर महिला वारकरी सुद्धा एक लाईनीमध्ये चालत आहेत. शिस्तीमध्ये भजन भजनाच्या तालावर चाललेले एकदम दिसायला सुद्धा किती चांगलं वाटतं एकदम. या वयात सुद्धा आपण लाईनीमध्ये चालतो म्हणजे विचार करा. तेव्हा त्याच्या 30 नंबर दिंडी सुद्धा एकदम लाईनीत चालू. बघा त्यानंतर 30 नंबर दिंडी सुद्धा चालत आहे व्यवस्थित लाईनीमध्ये. जेव्हा दिंडीचं सुद्धा चालत आहे ना एकदम लाईनीमध्ये शिस्ती चालत सर्वजण एक लाईनीमध्ये. तेव्हा बाला चौकदार आहेत. दिंडी क्रमांक 30 बाला चौकदार आहेत. बोलत हे जे वाल्या चौकदार सर्वांनाच सुटत नाही. प्राचीन परवाचे वाल्या चौकदार नातं चालेल आनंदाने. पावसामध्ये थोडा चिखल झालेला आहे तरी आपले वारकरी चिखलातून वाट काढत होता. बर आपले जे पालखी आहे हे वडापुरी इथे आपले थांबलेले इथे विसाव आहे. बघू इथं किती दर्शनाला गर्दी लागली रांग लागलेली भक्तीचा बोलत ना महापूर त्या पद्धतीने दिसत आहेत. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अशीच गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता ते बघा पूर्ण एकदम भरलेलं पूर्ण लाईनची लाईन लागलेली. तर हे आमची दिंडी आमच्या दिंडीचा विसावा थोडा पुढे द्या. बाकीच्या दिंड्यांचा विसावा काय पुढे असतो त्यामुळे सर्व दिंड्या वरून जातात. ब्रिजवरून वरून गेले सर्व दिंड्या. आमचा दिंडीचा जो विसावा आहे पुढे उजव्या हातावरती म्हणून आम्ही खालून आलेलो उजव्या हातावर आणि पालखी इथे आलेली आणि इथलं जेव्हा दर्शन होईल इथला विसावा कंप्लीट होईल पूर्ण होईल. बघा ना किती गर्दी आहे लांबचे लांब रांगा बघा पूर्ण. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी जिथे आपलं पालखी जाते तिथे यात्रा असते त्या गावची. हे बघा या गावची आजची यात्रा आहे पोस्ट आहे. हे बघा विठ्ठल रखुमाईचं मस्त चित्र काढलेले ते मंदिर सुद्धा एकदम सुरेख आहे. छान नक्षीकाम केलेले पोस्ट. हे बघा हे बघा बघू शकते लाईन खूप मोठी रांग आहे. वडापूर येथे विसावा आहे. दोन्ही साईडने लाईन लागली फार पुरी पूर्ण झालेलं. महिलांची तेवढी गर्दी त्यानंतर पुरुषांची तेवढी गर्दी. अनंत लक्ष्मी निवास
आता आतमध्ये भजन होईल. भजन झाल्यानंतर लगेच भोजन आहे. आजच्या दिवसातील माझं तिसरं आणि यांचं दुसरं जेवण होणार आहे. एका जनार्दनी संशय काढो. गुरधर मने ज्ञानेश्वरी गुरधरी मने ज्ञानेश्वरी मुख्यापन सांगतो मुख्यापन सांगतो गीता अरे तूने
भक्तावरी प्रेम पाना गाली भक्तावरी विसावा विठ्ठल सुखाची काव विसावा प्रेम पाना भक्तावरी प्रेम पाना भक्तावरी माया
भाव्या होतं आपली दुसरी आणि रथ सुद्धा लगेच बाजूला मागेल 20व्या असल्यामुळे मध्ये दिंड्या कुठे कोणतीही नाही आहे. हे बघा 20व्यानंतर नगारा आलेला आहे. आता हे बघा सर्वजण उठतील. आता जेवढे बसलेले ते उठतील 20व्यानंतर. जेवढे बसलेले आहेत ना आपले माऊली सर्व उठतील. आता त्या नगारा आला ना जसं नगारा आला तसे सर्व उठायला चालू करते. इथे बघू शकता आपण. हे बघा आला नगारा उठायला चालू व्हायला बघा. बाबा उठले बघा. ही शिस्त आहे वारकऱ्यांची. आता जे मध्ये ते हलवून साईडला बाजूला आणि बाकी रथाला आणि याला जाण्यासाठी रस्ता ते बघू शकता. त्यांना कोणीही सांगितलेलं नाही तुम्ही उठा म्हणून. हे बघा जसं आलं तसे उठायला चालू केलं बघा. सर्वजण उठले. हे बघा मागे सर्व उठले बघा. जसं नगारा पुढे जाईल तसं रस्ता येईल त्यानुसार सर्वजण बाकी बसलेले विश्वास घेतलेले ते उठणार. आणि आपला दिल्ली क्रमांक आहे रथामागे किती रथाच्या पुढे किती त्यानुसार ते त्यामध्ये जॉईन होणार. साहेब जात आहे बाजूने. मी का पडेल निराला ऐसा चालून सोहला. मागची म्हणजे त्याला कोणीही सांगितलं बाबा उठा म्हणून. त्यांना लगेच समजते नगर आलेलं आहे की आपला उठायला यायलाच आपली पालखी येईल. आपले दिंडी क्रमांक आहे त्याप्रमाणे आपल्याला उभं राहायला लागेल. हे बघा हे जेवण चालू असतं सगळे. आता इतर वेळी ते आहे ह्या रस्त्यावरती भरपूर गाड्या झाल्या असतात. पण आज तुम्हाला वाटेल की हा रस्ता आपल्या वारीचाच रस्ता आहे. बघा त्या बाजूने एक गाडी या बाजूने आपल्या हे पण ज्या गाड्या आहेत या सर्व पालखीच्या गाड्या आहेत. या सर्व या सोहळ्याच्या गाड्या आहेत. या सर्व या दिंडीच्या गाड्या आहेत. बघू शकता.
माझ्यासारखी लोक करायचं पण पाठवते आता उभी. आजच्या दिवसाचे चौथं जेवण का सकाळी पहिले भाकऱ्या खाल्ल्या आपण, दुसऱ्यांदा आपण भाकरी खाल्ल्या आपण, तिसऱ्यांदा आपण जेवण केलं. आता चौथं आजच्या दिवसाचे. आता वाजलेत 12:15 आले, 12:15 आले. अजून 2 वेळेस जेवण करायचं अजून. आजच्या दिवसाचं चौथं जेवण. कोणी दोनच पालखी येते तोपर्यंत आपण इकडे जाऊ उत्साहाला. आज तू थांबला, मी जाऊन घास खायला मी उठलो. कुठला आता आम्ही बॉम्बे आम्हाला डाळिंबाच्या बागेत मस्त बसत. नारळ पडले आहे, नारळ पण फोडला पण त्याला खायला पण घेतले. वातावरण काय झालेलं आहे. किती पाऊस होते पण ते वारकऱ्यांची वारी चालू राहील आणि भजन सुद्धा चालू आहे बघा. इतक्या पावसात सुद्धा आणि सर्वजण चालले आहेत, कोणीही थांबलेलं नाही. लवकर करून टाका पाऊस नाही
मागं बघा ते गरज होती मात्र अंतर ठेव ना तू थोडा झाला मुसळधार पाऊस झाला इकडे पाऊस येतं काही पावसात पाऊस त्या पाण्यात सुद्धा वारकरी चालतो बघा आवाजच आम्हाला ऑन चोपन्न किलोमीटर आहे इथून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मनी संतांचे वचन गेले रात्रीचे ते अर्धे बाळपण जरा वायदे तुका म्हणे पुढा घाना जुंती तशी पुढा तर बावडा इथे आलेलो आपण बावळा म्हणजे पण आपला एक विसावा असेल तुकाराम महाराज पालखीचा आणि ते झाल्यानंतर आपण तिथे सुद्धा आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे आजच्या दिवसातील माझं वैयक्तिक पाहायचं भोजन होईल होऊ शकतं आपण फटाक्याची आतषबाजी चालू आहे म्हणजे पालखी पोचलेली आहे बावडामध्ये
आता पाऊस थोडा कमी झालेला आहे. वर्ण विमान विसरले हाती एक एकांत लतंग जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाण पाजर सुटते रे. बावड्यामध्ये जातो, बावड्यामध्ये जातो, गावात जातो. तिथे आपल्याला भोजनाची व्यवस्था आहे आणि पालखीचा विसावा असल्यामुळे मंदिर आहे. ही पालखी सुद्धा ह्याच मार्गाने जाऊन पुढून गावात जाणार आहे. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. 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 पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी. जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय पांडुरंग. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय